आम्ही 8 ऑगस्ट रोजी तहसीलदार साहेब की ज्यांना अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी निवेदन दिलं होतं 2 ऑगस्टला. आज 8 ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणाला बसत आहेत आणि जोपर्यंत पूर्ण अवैध धंदे, दारू, मटका, चंदन तस्करी, वाळू उपसा, ऑनलाईन चक्री जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत. केज शहरामध्ये आणि केज तालुक्यामध्ये इसू बोडगाव पोलीस स्टेशन आणि केज पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथमतः ज्यावेळेस आपल्याकडे पंकज कुमार साहेब होते त्यावेळेस केज शहराची परिस्थिती खूप वेगळी होती आणि ते गेल्याच्या नंतर केज शहरामध्ये अवैध धंदे आणि वाळू उपसा असेल, भट्टा आणि विविध अवैध धंदे ज्याने की आजच्या युवक त्या कंडिशनला त्याच्या आरी जात आहे. बरेचसे गोरगरीब लोकांचे तर घर उद्ध्वस्त झालेले आहेत गावठी दारूच्यामुळे. तरी आम्ही यासाठी 2 तारखेला प्रशासनाला एक निवेदन दिलं आणि निवेदनात असं नमूद केलं की आम्ही 8 दिवसाचा तुम्हाला कालावधी देतो आणि 8 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही हे सर्व अवैध धंदे बंद करावे. पण प्रशासनाने याची काही दखल घेतलेली दिसत नाही. त्या कारणास्तव आम्ही त्यांना आज सूचना करून आज या ठिकाणी आमचे केज तालुका प्रमुख अशोकजी जाधव साहेब आणि आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलो की आजपर्यंत जर प्रशासन जर अशा अवैध धंद्याची जर दखल घेणार नसेल तर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून याची दखल घेतलीच पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलंच पाहिजे. आज या ठिकाणी प्रशासनाला एक उपोषणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर या अवैध धंद्यावर तुम्ही कारवाई करा, अन्यथा आम्हाला जिल्हाभर याच्यासाठी आंदोलन छेडावं लागेल, जेणेकरून तुम्ही तात्काळ हे अवैध धंदे बंद करून याच्या आहारी जाणाऱ्या, व्यसनाच्या आहारी जाणारे युवक, गोरगरीब कुटुंब यापासून बचावतील हीच आमची छोटीशी अपेक्षा आहे आणि या अपेक्षेतून आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलो. तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तात्काळ यांच्यावर कारवाई करा.